श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मी संकेत सुरेश पुजारी, चोळप्पा महाराजांचा 5वा वंशज. तर आपल्याला आज ह्या समाधीस्थानाचं महत्त्व सांगत आहे, या मंदिराचं महत्त्व सांगत आहे. तर हे अक्कलकोट स्वामींचं जे तुम्ही नाव ऐकलं आहे, तर हे स्वामी समर्थांचं हे समाधीस्थान आपण पोथीत ऐकलं असेल किंवा सिरियल आता बघत असाल, ज्याच्यामध्ये चोळप्पा बाळप्पा नाव उच्चारलेलं आहे. तर हे चोळप्पा महाराजांचं घर होतं आधी. तर त्यांच्या घरी स्वामी जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटला आले, ते खंडोबाचं मंदिर आहे बसस्टँडच्या तिथे. तर त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये 2 दिवस राहून मग नंतरनं स्वामी 3ऱ्या दिवशी इथे चोळप्पा महाराजांच्या घरी आले आणि त्यांच्या घरी 21 वर्ष स्वामींनी इथे वास्तव्य केलं. म्हणजे स्वामी इथे 21 वर्ष राहिले आणि 21 वर्षाच्या वास्तव्यानंतर स्वामींनी चोळप्पा महाराजांना सांगितलं की चोळप्पा, तुझ्या घरी मी आता 21 वर्ष राहिलो आहे, माझी आता जायची वेळ झाली आहे, मी निघतोय आता. जर तुला काय हवं असेल तर मागून घे, धन दौलत पैसा सोनं नाणं जमीन जायदाद इस्टेट तर तुला मी देईन, तुझ्या मुखातून येईल ती संपत्ती माग मी तुला देतो. तर चोळप्पा महाराजांनी कोणत्याही संपत्तीवर किंवा पैशावर इस्टेटीवर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं की स्वामी, माझ्याकडनं अखंड गुरुसेवा व्हावी म्हणून जर आपल्याला काही द्यायचंच असेल तर आपली समाधी माझ्या घरी द्या. जसे गेले 21 वर्ष मी आपली सेवा केली आहे, तसंच माझ्या पुढच्या पिढीलाही सेवा करण्याचा योग लाभावा, तर एवढीच माझी एक इच्छा आहे, म्हणून आपली समाधी माझ्या घरी द्या. असं बोलल्यावर स्वामींनी चैत्र शुद्ध त्रयोदशी 30 एप्रिल 1878ला हे चोळप्पा महाराजांचं घर काढून मंदिर बांधून घेतलं. समाधीच्या 4 वर्ष आधीपासून मंदिराचं बांधकाम चालू होतं. तर 4 वर्षाच्या बांधकामानंतर स्वामींनी, आपण वटवृक्ष मंदिर माहीत असेल तर त्या वडाच्या झाडाखाली स्वामींचं फक्त बसायचं स्थान होतं. तर स्वामींनी सांगितलं की बाबा, मी ह्या वडाच्या झाडाखाली जे बसलेलं आहे तर इथे मी माझा देहत्याग करेन आणि नंतरनं मला पालखीत बसून आणून चोळप्पाच्या घरी समाधीस्थ करायचं आहे. म्हणून स्वामींनी हे मंदिर बांधून घेऊन चैत्र शुद्ध त्रयोदशी 30 एप्रिल 1878ला वडाच्या झाडाखाली आपला देहत्याग केला आणि त्यांना पालखीत बसवून चोळप्पा महाराजांच्या घरी समाधीस्थ करण्यात आलं. हे समोर जे आपल्याला मुखवटा दिसतो, तर ह्या मुखवट्याच्या खाली अजूनही स्वामी प्रत्यक्ष पद्मासनावस्थेमध्ये, याच्या खाली नंदादीप, अखंड नंदादीप लावून स्वामी समाधीस्थ आहेत. इथे खाली आपल्याला एक काळी फरशी दिसते, ते काळी फरशी आहे उंबरठ्याच्या समोर इथे खाली. तर त्या खाली 4 पायऱ्या आहेत. वर जेवढा गाभारा आहे तेवढाच एक खाली गुहा आहे, त्या गुहेला ब्रह्मानंद गुहा म्हणतात. तर त्या गुहेमध्ये अजूनही स्वामी साक्षात पद्मासनावस्थेमध्ये समाधीस्थ आहेत. तर स्वामींनी सांगितलं की बाबा, अक्कलकोटला येणारी प्रत्येक व्यक्ती कशी असेल मला माहीत नाही, कोणी श्रद्धेने येतं, कोणी निष्ठेने येतं, कोणी निस्वार्थ भावनेने येतं, कोणी मनामध्ये स्वार्थ ठेवून येतं. तर अशा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पहिला माझ्या वडाच्या पारंब्याखाली बसावं लागेल, म्हणजे की जे की आज वटवृक्ष मंदिर म्हणून ओळखलं जातं. तर स्वामींनी सांगितलं की वडाच्या पारंब्याखाली बसून माझी सेवा करतील, कित्येक वर्ष करतील, कित्येक जन्म करतील. ज्या दिवशी त्यांचे कर्मशुद्ध होतील त्या दिवशी त्यांना माझ्या समाधीस्थानाचं दर्शन, आणि जो कोणी माझं देणेकरी असेल तो स्वतः मला इथे हुडकत आला पाहिजे, किंवा जर मी ज्याचा देणेकरी असेल तर त्याला मी स्वतः इथे बोलावून घेईन. म्हणून जोपर्यंत मनुष्याचे कर्मशुद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्याला ह्या समाधीस्थानाचं महत्त्व आणि इथले त्याला दर्शन होणार नाही. आणि हे जे काही मंदिर आहे तर याचं पावित्र्य राखण्यासाठी स्वामींनी सांगितलं की ह्या स्थानाचा कुणीही बाजार करायचा नाही, कारण की जिथे बाजार होतो तिथे सेवा संपत जाते किंवा अध्यात्म थोडंसं कमी होत जातं. म्हणून स्वामींनी सांगितलं की इथलं अध्यात्म आणि इथलं हे पावित्र्य टिकवण्यासाठी ह्या स्थानाचा कुणीही बाजार करायचा नाही, जो तो आपापल्या कर्माने इथपर्यंत आला पाहिजे. म्हणून ह्या समाधीस्थानाचं आपल्याला कुठेही पोस्टर, बॅनर, ॲडव्हर्टायझिंग कुठेही तुम्हाला मिळणार नाही. हे मूळ समाधीस्थान. आणि मी आता संकेत सुरेश पुजारी, चोळप्पा महाराजांचा मी आता 5वा वंशज, माझी 5वी पिढी आता. आम्ही इथेच पिढ्यानपिढ्या स्वामींच्या सेवेत असतो. तर समाधीच्या आधी स्वामींनी चोळप्पा महाराजांना त्यांच्याकडनं एक वचन घेतलं होतं की तुझ्या पुढच्या कमीत कमी 7 पिढ्यांनी मला इथे सांभाळलं पाहिजे, कारण की मी तुझा आणि तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांचा मी देणेकरी आहे. तर ते देणं फेडण्यासाठी मी इथेच बसणार आहे आणि तुझ्या 7ही पिढ्यांचा उद्धार माझ्या हातनं होणार आहे. म्हणून त्यांना माझी ते सेवा करावी लागेल, तर मी त्यांना इथे बसून खाऊ घालेल. तर हे स्वामींनी जे सांगितलं होतं, वचन दिलं होतं, तर ते वचनाचं मान्यता करून चोळप्पा महाराजांनी स्वामींना समाधी घ्यायला सांगितलं. म्हणून मग स्वामींनी इथे चोळप्पा महाराजांच्या घरी समाधी घेतली. इकडे डावीकडे अमरकोटेश्वर शिवलिंग आहे, जे स्वामींनी आपल्या हातनं स्थापन केलेलं आहे. आणि मध्ये खंडोबा, माळसा आणि बानाई असे 3 मुखवटा आहेत. आणि उजवीकडे मयुरेश्वर गणपती आहे. तर आपल्या घरी कसं कोणी पाहुणे आलं की आपण पाहुण्यांना पहिला वर बसायला जागा देतो, आणि जागा नसेल तर आपण किंवा आपल्या मुलांना आपण खाली बसवतो. तसं स्वामींनी सर्व पाहुणे देवांना वर बसवून स्वतः खाली विराजमान झाले. तर हे समाधीस्थान आणि इथलं ह्या समाधीस्थानाचं महत्त्व. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.